SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज नाशिकच्या नाशिक रोड भागात आहोत। माझ्या उजव्या हाताला पाठीमागे जर बघू शकता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि या ठिकाणी त्याच्याच उजव्या हाताला बघू शकता की या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे। नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे नाशिकची शान आहे आणि नाशिकची शान म्हणजे भारताची शान या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभी आहे, ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपण येथे येण्याचं कारण म्हणजे एकमेव असं कारण आहे की येत्या 4 फेब्रुवारी रोजी महाकाय असा विशाल मोर्चा हा निघणार आहे आणि याच ठिकाणापासून सुरुवात होणार आहे। या ठिकाणातून असंख्य बहुजन समाजातील नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। या पार्श्वभूमीवर बैठका देखील सुरू आहेत। या ठिकाणी सभा देखील छोट्या घेण्यात आलेल्या आहे। प्रत्येक चौकात जाऊन प्रत्येक नागरिकाला व महिला भगिनीला येण्याचं आव्हान, या मोर्चामध्ये सामील होण्याचं आव्हान आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमार्फत, बहुजन समाजातील नेत्यांमार्फत करण्यात येत आहे। त्याच नागरिकांसोबत आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे या मोर्चाचं नियोजन आहे, कशासाठी नेमका हा मोर्चा आहे। या ठिकाणी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यास तो बंड करून उठेल, हे बाबासाहेबांचे बोल प्रत्यक्ष रूपात आज खरे उतरलेत की काय असा भास जणू नाशिक मधून होत आहे। संपूर्ण महाराष्ट्र जनतेला हेवा वाटेल असा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे। त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक रोड या ठिकाणी आलेलो आहोत। आपण या ठिकाणी या कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा करणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आता या ठिकाणी जे मोर्चाचं प्रतिनिधित्व करणार आहे, जी कोर कमिटी आहे, यामधील काही सदस्य आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की असा काय प्रकार आहे ज्या 26 जानेवारीला घडला, जेणेकरून सर्व बहुजन समाजाला आपण एकत्र घेऊन हा मोर्चाचं जे नियोजन केलं, या मोर्चाबद्दल आपण काय सांगाल? खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्यानंतर तो बंड पुकारतो, हे जसं बाबासाहेबांनी सांगितलंय त्याचप्रमाणे एक त्या ठिकाणी आमची भगिनी माधवी जाधव ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वर्दीवर असताना ज्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानाचा अंमलबजावणीचा जो दिवस आहे, त्या दिवशी ती पूर्ण भाषणामध्ये इथल्या मंत्र्याचं, जो मस्तावलेला मंत्री आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, याचे समीकरण भारतीय जनता पार्टीने केले आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मस्तावलेला जो मंत्री आहे, जो नाशिकला नको असलेला मंत्री आहे, गिरीश महाजन साहेबांना असं झालंय, नाशिककर म्हणता येऊ नको, तर गिरीश महाजन म्हणता कुठे येऊ नको सांगत कोणत्या डब्यात बसू, असं गिरीश महाजन झालंय। नाशिककर त्यांना नाही म्हणताय, त्यांच्या बरोबरचे सहकारी आमदार देखील त्यांना नाही म्हणताय, पण जळगावचा आमदार या ठिकाणी येऊन बसलाय। या नाशिक शहरामध्ये 14 मतदारसंघामध्ये इतर आमदार असताना देखील त्या ठिकाणी आम्हाला जळगावचं पार्सल या ठिकाणी आमच्या उरावर पाठवलेलं या फडणवीसनी आणि या सरकारने RSSच्या। तर आम्ही निश्चितपणे याचा निषेध करतो आणि त्या दिवशी महामानवाचं नाव तर पूर्ण भाषणामध्ये आलं नाही। त्या ठिकाणी आमची भीमाची वाघीण खाकी वर्दीवर असलेली माधवी जाधव हिने त्याचा प्रतिकार केला आणि आम्हाला सर्वांना सांगितलं, गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्यानंतर तो बंड पुकारतो आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने तिने बंड पुकारला आणि तिला प्रतिसाद म्हणून आम्ही सर्वजण या सर्व याच्यामध्ये आम्ही या प्रक्रियेमध्ये सामील झालो। आणि जर गिरीश महाजन सारखा जर मस्तावलेला मंत्री जर संविधानाच्या पासून बाबासाहेबांना अलग करण्याचा प्रयत्न करत असेल, त्या मंत्र्याला त्या खुर्चीवर राहण्याची कुठल्याही प्रकारची मुभा नाही किंवा तो त्या खुर्चीवर राहण्याचा लायक नाही असं आम्ही समजतो। त्याच्यामुळे गिरीश महाजननी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्व जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे। नाशिक मधून, नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक, सर्व समाज बांधव, सर्व सामाजिक संघटना व सर्व धर्मीय, याच्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, OBC असतील, मराठा समाज असेल, सर्वांनीच आम्हाला या ठिकाणी समर्थन दिलंय। सर्व राजकीय पक्षांनी दिलंय, सर्व समाज संघटनेने दिलंय। त्याच्यामुळे आज आक्रोश मोर्चा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर एक गाणं आहे, भीमाची वाघीण, मी भीमाची वाघीण रणरागिणी, मी भीत नाही कुणाच्या बापाला, असंच काहीतरी त्या ताईंनी जे केलं, माधवी ताईंनी, एकंदरीत त्यांचं करणं जे योग्य होतं आपलं असं वाटतं, असं म्हणता का? हो, निश्चित। काय होतं, इथपर्यंत आपण जर बघतोय की BJPचा आणि RSS जे मनोवादी सरकार आहे, ते अनेक वेळा कुठल्या माध्यमातून या बहुजनवादी या विचारसरणीच्या लोकांना चेक करू पाहत आहे। आपण जर आता बघितलं तर काल आता 26 जानेवारीच्या दिवशी जो
भगतसिंग कोश्यारी होता, जो महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल होता, तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण शब्द बोलला, क्रांतीवीर ज्योतिबा महात्मा फुलेंबद्दल बोलला, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलला. आणि असा जो नीच प्रवृत्तीचा जो माणूस आहे त्याला या ठिकाणी डिमोलिश झालं पाहिजे. तर त्याला या भारत सरकारने, केंद्र सरकारने त्याला पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं यांची मनुवादी जी वृत्ती आहे ही यातून दिसून येते की आमच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि यांना प्रमोशन द्यायचं. तर खऱ्या अर्थानं हे मनुवादी सरकार पायउतार झालं पाहिजे, यासाठी हा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय. एकंदरीत जर बघितलं की आता जर विचार केला की आपण सर्व जातीय सर्व धर्मीय या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, कसं नियोजन असणार आहे मोर्चाच्या दिवशी आपलं? प्रथमतः आम्ही नाशिककडे म्हणून या ठिकाणी ही जबाबदारी आमच्यावर मोठी येऊन बसलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी साऊंड सिस्टीम असेल, ड्रोन कॅमेरा असेल, त्याबरोबर इथं लोकांच्या नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लोकांना नेण्याची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली आहे. पोलीस प्रशासनाचं चांगलं सहकार्य लाभलं आहे, महापालिकेचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आहे. शेकडोचा जमाव जरी असला, हजाराचा जमाव जरी असला, त्याला कंट्रोल करण्यासाठी साधारणतः 200 ते 250 स्वयंसेवकांची टीम या ठिकाणी रेडी आहे, पोलिसांची टीम रेडी आहे. आम्ही सर्व कोर कमिटीचे जेवढे सदस्य आहेत ते सर्व हा मोर्चा हँडल करण्यासाठी अतिशय सक्षमपणे तयारी करत आहोत. प्रत्येक गावागावात, चौकामध्ये, गल्ली बोळात या मोर्चाचा प्रसार करण्याचं काम आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून चाललंय. निश्चित मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनसमुदाय गिरीश महाजनच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि एकंदरीत जर बघितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये काही नवनिर्वाचित नगरसेवक आहेत की जे की विश्वविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मांडणारे आहेत, ते आपल्या सोबत येतील का, काय वाटतं? निश्चित त्यांच्यामध्ये जर आंबेडकरी समाजाबद्दल किंवा आंबेडकरांचे जर उपकार त्यांच्यावर जे आहे त्याला जर त्यांनी जागलं तर निश्चित ते या मोर्चामध्ये सामील होतील. आणि तुम्हाला असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बहुतेक जे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक निवडून आले त्यांनी आम्हाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. बहुतेक लोकांनी मला असं सांगितलं आहे की साहेब, आम्हाला प्रत्यक्ष समोर येऊन जर काम करता येणार नाही, पण तुमचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये चहा पाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने करू. कोर कमिटी सदस्य म्हणून सर तुमचं नाव काय सांगाल मला? माझं नाव आकाश भालराव. मी गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीशी संलग्न असं काम करतो. आंबेडकर चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून नाशिक शहराला माझी ओळख आहे. निश्चितच आकाश भालेराव हर जोर जुल्म के टक्कर पे संघर्ष हमारा नारा आहे, असंच या ठिकाणी सर्व भीम अनुयायांनी, सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी हा पवित्रा उचलला आहे. नाशिक जी की सत्याग्रह भूमी आहे, या ठिकाणी माणसाला माणूस पण मिळवून देण्यासाठी विश्वविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता. हा सत्याग्रह जो होता हा कुठल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता, तर हा समानतेचा सत्याग्रह होता. एवढंच सांगेल. आपण पाहत होता इस्पिंडीर नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामॅन शिवकांत, मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.